बाजीरावांच्या वरच्या एका कादंबरीमध्ये मी बघितलं की एक प्रकरणाआड घरातल्या चर्चा आहे. मग मी मनाला प्रश्न विचारला की एवढा जर तो बायका पोरांमध्ये स्त्रियांमध्ये आपल्या गप्पा मारत होता तर यांनी राज्य घडवलं का? काम कधी केलं? हा, आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलं की मराठी कादंबरी ही माझघरात किंवा देवघरात अडकलेली आहे. तिला खेचून रणावरच्या उन्हामध्ये न्यायला पाहिजे. फॅन्टास्टिक. एक असा वर्ग आहे जे मोठे संशोधक आहेत पण ज्यांच्याकडे लालित्य नाही. दुसरा एक वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे लालित्य आहे, एवढं लालित्य आहे की ते वाहतच जातात आणि संशोधनाची त्यांची गाठ पडत नाही. आणि मग पानिपत किंवा सुभाषचंद्र बोस किंवा शिवाजीराजे, संभाजीराजे हे मांडायचं झालं तर मग हे मांडणं आवश्यक आहे. आणि मला जे इतिहासानं या गोष्टी शिकवल्या त्या लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. इतिहासकार म्हणून मी लिहू शकलो असतो, इतिहासकार म्हणून खूप मोठं नाव झालं असतं, खरंय. पण दुर्दैवानं माझी पुस्तकं ही ग्रंथालयातच राहिली असती, इतिहासाच्या अभ्यासकांसाठी राहिली असती. मला लोकांपर्यंत ते विषय पोचवायचे होते. युनिव्हर्सिटीचं ग्रंथालय असेल, पुण्याचं डेक्कन कॉलेज असेल, इतिहास संशोधक मंडळ आहे, साताऱ्याचं शिवाजी कॉलेज असेल, ह्या सगळ्या ग्रंथालयामध्ये पुन्हा पुन्हा जाऊन पानिपतावरचं जे अवेलेबल सगळं आहे ते मी वाचत होतो. पहिल्या दीड वर्षात माझ्या लक्षात आलं की या विषयाला व्यक्तींबरोबर टोपोग्राफी म्हणजे परिसर आणि भौगोलिक परिस्थिती महत्वाची आहे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास केला पाहिजे. बरोबर. आणि एकदा आम्ही ती जीप घेऊन यमुनेच्या काठावरनं संध्याकाळी येत होतो आणि त्या ब्रिज जवळून जाता गाडी जे खाली ढकलली गेली की खाली काहीतरी असं लोखंडी रॉड होतं आणि त्या रॉडवर जीप अडकली. तर माझी अवस्था बघून माझी पत्नी ऐतिहासिक थाटामध्ये डोईवर असा पदर घेऊन म्हणाली की इकडच्या स्वारीना पानिपताच्या मैदानावर मोडलेल्या बांगड्यांचा हिसाब ठेवायचं इकडून सुरू आहे, ते आपण सावकाश चालू ठेवावं, पण माझ्या कपाळाचं पानिपत होईल एवढं तुम्ही बघू नका. महाराजांना पंचहजारी मनसबदारामध्ये उभं केलं, त्यांचा अपमान झाला, ही महत्वाची गोष्ट आहे का? ती फार महत्वाची आपल्याला वाटते. माझ्या दृष्टीने ती अजिबात महत्वाची नाही. आता काही लोक शिवाजी कोणी म्हटलं तर लगेच म्हणतात राजे म्हणा, छत्रपती म्हणा. त्यांची भावना चांगली आहे, पण हा प्रश्न विचारताना शिवाजी महाराजांचे मी किती किल्ले बघितलेले आहेत स्वतः चढून, तुम्ही सांगू शकाल का? आझादीचं आंदोलन असू दे, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा लढा असू दे, संयुक्त महाराष्ट्राचा तर मुख्यतः लढा हा साहित्यिकांनीच लढवलेला आहे. तर ज्या वेळेला समाज कुठल्या तरी संकटात किंवा भयसंकटात असतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये साहित्यिकांनी भूमिका घेणंही आवश्यक आहे. मराठीची गळतीच्या बाबतीत मी असं सांगेन की अरे तुमची आई जर आजारी असेल तर पलीकडच्या सोसायटीतले लोक येऊन तिला दवाखान्यात नेतील अशी अपेक्षा बाळगणं मूर्खपणाचं असतं. अगदी खरं. तुमच्या आईची शुश्रूषा तुम्हीच केली पाहिजे, तशी माय मराठीची शुश्रूषा तुम्हीच केली पाहिजे. आज ना मला खूप टेन्शन आलंय खरं सांगायचं तर. ज्यांची पुस्तकं लहानपणापासून वाचत आलो, ज्यांना फक्त टीव्ही वरती बघत आलो, कधी एकेकाळी असं वाटलेलं की जर कधी मी लिहायला सुरुवात केली तर मी ह्यांच्यासारखं लिहायला पाहिजे, अशी एक व्यक्ती, एक आदरणीय व्यक्ती आज आपल्या पॉडकास्ट, पुस्तक आणि बरंच काही मध्ये आलेले आहेत. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल, ती व्यक्ती आहे विश्वास पाटील साहेब. नमस्कार पाटील साहेब. सगळ्यात पहिलं तुमचं अभिनंदन की 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला तुमची अध्यक्ष म्हणून निवड झाली. धन्यवाद. गप्पांची सुरुवात आपण नेहमी पहिल्या प्रश्नाने करतो की मूड कसा आहे तुमचा? चांगला आहे. मला एक सांगा सर की अध्यक्ष म्हणून तुमचं नाव जेव्हा जाहीर झालं तेव्हा पहिली प्रतिक्रिया तुमच्या मनात काय उमटली? बरं वाटलं. कारण मला एक किस्सा तुमच्या फेसबुक पेजवरती मी वाचला आता येता की
मधु मंगेश कर्णिक तुम्हाला म्हणालेले हो. की विश्वास तू एक दिवस साहित्य अध्यक्ष होशील. संमेलनाचा अध्यक्ष होशील. तो किस्सा काय होता आम्हाला जरा सांगाल का? नाही, ते 1990ला जे रत्नागिरीला साहित्य संमेलन झालेलं होतं त्यावेळेला मी नवीन लेखक होतो. पानिपत आणि पांगिरा अशा 1-2 कादंबऱ्याच लोकांच्या समोर होत्या, पण त्या उत्तम पद्धतीनं त्याला प्रतिसाद मिळत होता. पानिपतला तर धमालच प्रतिसाद होता. म्हणजे लायब्ररीमध्ये कादंबरी कोणाची वाट्याला यायची नाही आणि काही ठिकाणी तर बाइंडिंग उसवून त्याचे फॉर्म वाटून घेऊन घरात वाचले जायचे. अशा पद्धतीनं ते वाचलं गेलेलं पुस्तक होतं. तर त्यावेळेला ग्रंथालयाकडून माझी पांगिरा ही कादंबरी आली होती. शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर एकूणच उद्ध्वस्त होत जाणारा ग्रामीण भाग हा त्याचा विषय होता. आणि ती कादंबरी मधुबाईंना खूप आवडली आणि त्यामुळे ते म्हणाले की तू एक दिवस साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होशील. पण मी खरं बोलू का? बोला ना सर. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणं ही काही माझी फार मोठी महत्वाकांक्षा होती अशातला भाग नाही. माझ्या लेखकीय कारकिर्दीमधला तो मी एक टप्पा मानतो आणि मला याच्या आधीच संधी आली होती. 1909 साली 2009ला म्हणजे 2009ला पुण्याला जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाचं मी अध्यक्ष व्हावं म्हणून ते सर्व डॉक्टर सतीश देसाई वगैरे सर्वजण मला भेटायला आलेले होते. पण मला असं वाटलं की एवढं लवकर नको, माझं वय लिहिताय म्हणून मग तो नाकारलं. तर आहे, पण तरी एक लेखकीय कारकिर्दीमधला प्रत्येकाचा महत्वाचा टप्पा असतो आणि त्यामुळे मला आनंद आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. मी जेव्हा पहिल्यांदा तुमचं नाव ऐकलं, मला आठवत नाही मी कितवीत होतो, पण पानिपत या कादंबरीने मला तुमची ओळख करून दिली. बरोबर. तर पानिपत जेव्हा तुम्ही लिहित होता सर, तेव्हा त्याचा जो रिसर्चचा भाग आहे तो किती दिवस चालला, किती कष्ट तुम्हाला घ्यावे लागले, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात जरा सांगा ना. थोडक्यात सांगायचं तर जवळजवळ वयाच्या 22व्या वर्षी मी या विषयाला हात घातला आणि मी 28 वर्षाचं झालो त्यावेळेला ती कादंबरी बाजारात आली. म्हणजे 5-6 वर्ष माझी त्याच्यामध्ये गेली. तर त्यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीचं ते फोर्ट मधलं ग्रंथालय असेल, पुण्याचं डेक्कन कॉलेज असेल किंवा इतिहास संशोधक मंडळ आहे, साताऱ्याचं शिवाजी कॉलेज असेल, ह्या सगळ्या ग्रंथालयामध्ये पुन्हा पुन्हा जाऊन पानिपतावरचं जे अवेलेबल सगळं आहे ते मी वाचत होतो. पण पहिल्या 1.5 वर्षात माझ्या लक्षात आलं की या विषयाला व्यक्तींबरोबर टोपोग्राफी म्हणजे परिसर आणि भौगोलिक परिस्थिती महत्वाची आहे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास केला पाहिजे. बरोबर. म्हणून मी अनेकदा ट्रेननं कधी प्लेननं मी दिल्लीला जायचो. दिल्लीतून मग पानिपत, यमुनेच्या काठावरनं फिरायचो. बागपत, सोनपत असेल, कुंजपुरा असेल, ही सगळी गावं पानिपतच्या टप्प्यातली मी अनेकदा बघितलेली आहेत. म्हणजे ऍक्च्युली एखाद्या विषयाशी रममान होणं किंवा अंतर्धान पावणं अशातला तो प्रकार होता आणि त्या माझ्या प्रयत्नाचं फळ म्हणून ते कादंबरी तयार झाली असावी असं मला वाटतं. मला एक सांगा की आपण मराठीत म्हणतो की आपलं पानिपत झालं. पानिपत झालं म्हणजे काय, तर आपला सगळा नाश झाला, नुकसान झालं, या अर्थाने आपण पानिपताचा उल्लेख करतो. तुम्हाला असं का वाटलं पाटील साहेब की पानिपतावरती एक कादंबरी झाली पाहिजे? व्यक्तिगत जीवनामध्ये मी नवा लेखक होतो. मनापासून मला खूप हुरूप होता चांगलं लेखक व्हावं, उत्तम काहीतरी लिहावं. आणि मग सभा संमेलनामध्ये गेलो तर तेवढंसं स्थान मिळायचं नाही. काही कार्यक्रमामध्ये नाव छापलेलं असायचं तरी बोलायला मिळायचं नाही कार्यक्रम वाढल्यानंतर. मग असं मनानं घेतलं की आपण अशी काहीतरी जादू करावी की लोकांनी आपल्या पाठीमागं लागलं पाहिजे, आपण लोकांच्या पाठीमागं नाही लागायचं. आणि असे 1-2 प्रसंग आयुष्यामध्ये घडले. आणि त्याच दरम्यान रावसाहेब आपले रियासतकार सरदेसाई यांचं इंग्लिश जे मराठ्यांचा इतिहास 3 खंडात आहे त्याच्यामध्ये 3ऱ्या खंडात द न्यू हिस्ट्री ऑफ मराठाज या नावाचं जे पुस्तक आहे त्यातलं पानिपतचं 70-80 पानाचं
प्रकरण आहे. हम्म. आणि मी अनेक ठिकाणी म्हटलंय की रियासतकारांच्या मराठीपेक्षा त्यांचं इंग्रजी अतिशय उत्तम होतं बरोबर. आणि ते असं खेचणारं होतं. हम्म. तर ते वाचत असतानाच मला नजीब खान कुठेतरी दिसू लागला हम्म. आणि तो संपूर्ण चॅप्टर वाचताना हम्म. मला असं वाटायला लागलं की मराठी माणसाचे जे सामर्थ्य आहे हम्म. आणि ज्या उणीव आहेत, हम्म. या दोन्हीचा संगम, या दोन्ही प्रकाराचा उलगडा करू देणारा हा आपल्या इतिहासातला महाप्रसंग आहे. हम्म. आणि या एका आरशामध्ये आपण मराठी माणूस, मराठी व्यक्ती, हम्म. मराठी मानस, व्यक्तिरेखा सगळं काही महाराष्ट्र आपण आणू शकतो असं माझ्या लक्षात आलं. हम्म. आणि म्हणून मग त्या विषयाच्या मी डेप्थला गेलो. राईट. आणि मग रूढा अर्थानं जे होतं ते सगळे मी बॅरियर मोडायचं ठरवलं. हम्म. त्याचं कारण त्याच्या आधीच्या ज्या मी ऐतिहासिक कादंबऱ्या विशेषतः मराठीतल्या वाचल्या होत्या, हम्म. त्याच्यामध्ये राजवाड्यात आणि महालात आपले पराक्रमी पुरुष आपल्या स्त्रियांची बराच वेळ गप्पा मारत बसायचे. हम्म. बाजीरावांच्या वरच्या एका कादंबरीमध्ये मी बघितलं की एक प्रकरणाआड घरातल्या चर्चा, एक हम्म. प्रकरणाआड बाजीराव घरात चर्चा करत बसलेत. हम्म. मग मी मनाला प्रश्न विचारला की एवढा जर तो बायका फोरममध्ये स्त्रियांमध्ये आपल्या गप्पा मारत होता तर यांनी राज्य घडवलं का? काम कधी केलं? हा, आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलं हम्म. की मराठी कादंबरी ही माझघरात किंवा देवघरात अडकलेली आहे. ओ, तिला खेचून रणावरच्या उन्हामध्ये न्यायला पाहिजे. फॅन्टॅस्टिक. आणि म्हणून मग पानिपत मला त्या दृष्टीनं महत्वाचा विषय वाटला. आता तुम्ही बोललात की अनेक वेळा तुम्ही दिल्लीला गेलात, तिकडनं पानिपतावर गेलात, यमुनेच्या काठी फिरलात. एखादा प्रसंग सांगा ना, एखादा किस्सा सांगा की त्या पानिपतावरती तो किस्सा घडलेला, म्हणजे आम्हाला पण कळेल की किती यातना तुम्ही सहन केल्यात त्याच्यात. आता तुम्हाला सांगायचं ना तर त्या वर्षी 1986 वर्ष होतं आणि हम्म. त्यावेळेला आता हरियाणातला पानिपत हा जिल्हा आहे. हो. त्यावेळेला तो तालुक्याचं गाव होतं, छोटं होतं, एवढं मोठं नव्हतं पानिपत शहर. हम्म. छोटं गाव म्हणजे तालुक्याचं गाव होतं. हम्म. आणि मी इकडे उपजिल्हाधिकारी असल्यामुळे तिथल्या प्रांताला जाऊन भेटलो. हम्म. तर काही वेळेला ते आपली स्वतःची गाडी फिरायला द्यायची, म्हणजे जीप त्या काळात असायची. हम्म. साधारणतः SDM ज्याला आपण प्रांत ऑफिसर. हम्म. आणि एकदा आम्ही ती जीप घेऊन यमुनेच्या काठावरनं संध्याकाळी येत होतो. हम्म. प्रांत साहेबाचा ड्रायव्हर माझ्याबरोबर होता, आजूबाजूला कोणी नव्हतं. हम्म. आणि त्या ब्रिज जवळून जाता जाता गाडी जे खाली ढकलली गेली बर. की खाली काहीतरी असं लोखंडी रॉड होतं आणि त्या रॉडवर जीप अडकली हम्म. आणि अशी खालीवर 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 होत होती. म्हणजे जे आपण पिक्चर पिक्चर मध्ये बघतो तसं. मग लोक ओरडले हम्म. आणि मग आम्ही कसा तरी धीर धरून मध्येच अशा पद्धतीनं बसलो की जीप काही हालू नये वगैरे. हम्म. मग बाजूच्या गावातल्या गावकऱ्यांनी दोरखंड आणून टाकले. हो. पहिली ती जीप दोन्ही बाजूने बांधून घेतली Right. काठावरच्या झाडांची हा. आणि मग आम्हाला उतरवलं. हो. त्यावेळेला Okay. संध्याकाळची 7-8 वाजले होते. हा. आणि त्याच दरम्यान मी ह्या अभ्यासामध्ये एवढं घडलेलं असायचं की रात्री मी तुम्हाला सांगतो की पानिपत मी जगलो पहिल्यांदा. हम्म. म्हणजे भाऊसाहेब कसे काय बोलले असतील, हम्म. अहमद शाह अब्दाली काय बोलला असेल, नजीब काय बोलला असेल. हम्म. रात्री मी नाटकासारखं घरामध्ये मी असा फिरायचो खोलीतून, इकडून तिकडे इरझाऱ्या मारायचो. हम्म. त्यामुळे झोपायला उशीर व्हायचा, 12-12:30 वाजायचे. Right, sir. पुन्हा 4-4:30 वाजले की पुन्हा नोकरीला जायच्या आधी बरंच काहीतरी काम करायला पाहिजे म्हणून मी झपाटून उठायचं. हम्म. आणि 4-4:30 परत न्यायला बसायचो सकाळी 9 वाजेपर्यंत. हम्म. सुदैवाने त्या काळात एवढे काही मोबाईल नव्हतं, काही नव्हतं. हा. कॉन्सन्ट्रेशन चांगलं व्हायचं. पण तरीही माझे हे अतोनात कष्टाचा परिणाम असा झाला की माझ्या छातीत दुखायला लागलं. बर. आणि मला ससून हॉस्पिटलमध्ये पुण्याला राहत होतो, हम्म. दाखल केलं. हम्म. लग्न होऊन वर्ष झालेलं होतं. हम्म. आणि माझी ती दवाखान्यातली अवस्था बघून मग फार काही त्याच्यातून थोडंसं प्रेशर आलेलं होतं, बाकी फार काही नव्हतं. हम्म. पण माझी अवस्था बघून माझी पत्नी हम्म. ऐतिहासिक थाटामध्ये डोईवर असा पदर घेऊन म्हणाली हा. की इकडच्या स्वारीना पानिपताच्या मैदानावर मोडलेल्या बांगड्यांचा हिसाब ठेवायचं इकडून सुरू आहे, वा. ते आपण सावकाश चालू ठेवावं, पण माझ्या कपाळाचं पानिपत होईल एवढं तुम्ही बघू नका. तर असे अनेक प्रसंग त्यावेळेला घडलेले आहेत. ग्रेट ग्रेट ग्रेट. आपण परत थोडं साहित्य संमेलनाकडे येऊया. साहित्य संमेलन, त्याचा अध्यक्ष खूप मोठं व्यक्तिमत्व किंवा खूप मोठा, ती खुर्ची खूप मोठी आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी पाटील साहेब
राजकीय भूमिका मांडणं गरजेचंच आहे का हो त्याच्या भाषणांमधनं? हे असं काही नाही, बघू आता. पण तुम्हाला कौशल्यानं तुमच्या मनातले विचार मांडता आले पाहिजेत. याचं कारण लक्षात घ्या की आझादीचं आंदोलन असू दे, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा लढा असू दे, संयुक्त महाराष्ट्राचा तर मुख्यतः लढा हा साहित्यिकांनीच लढवलेला आहे. तर ज्या वेळेला समाज कुठल्या तरी संकटात किंवा भयसंकटात असतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये साहित्यिकांनी भूमिका घेणं ही आवश्यक आहे. आता भूमिका घेणं म्हणजे एखाद्या पक्षाचा प्रचारक होणं नव्हे. खरं आपण काय म्हणूया त्याला की तटस्थपणे आपली भूमिका आपण निभावली पाहिजे असं मला वाटतं. आणि मुख्यतः मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला 1878 मध्ये पहिलं साहित्य संमेलन झालं ते न्यायमूर्ती रानड्यांनी सुरू केलं. न्यायमूर्ती रानड्यांचं वय त्यावेळेला फक्त 38 वर्षाचं होतं. तर त्यांच्यापासून ही सुरू झालेली परंपरा आहे आणि खूप विचारपूर्वक ती केलेली आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या समाज जीवनामधलं वारं आणि वादळं पचवण्याचं सामर्थ्य हे साहित्य संमेलनामध्ये आहे. इथं कुठलीही संघटना महाराष्ट्रव्यापी नव्हती, त्यावेळेला साहित्य संमेलन होतं, म्हणून साहित्य संमेलनाचं महत्व असाधारण आहे. आता पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला मराठवाड्याच्या नामांतराचा प्रश्न उभा राहिला त्यावेळेला नामांतराचे निनाद हे साहित्य संमेलनामध्ये उमटलेले आहेत. किंवा कराडला जे 1975-76 साहित्य संमेलन झालं तिथे दुर्गाबाई भागवतांच्या मुखातून आणीबाणी बद्दलचा एक निषेधाचा सूर सुद्धा व्यक्त झाला होता. तर त्यामुळे मला असं वाटतं की वादळी जीवनाच्या दर्यातून साहित्य संमेलनाचा जे जहाज आहे ते बाहेर काठावर तुम्हाला नेता येणार नाही. बरोबर आहे. कारण जहाज आणि वादळ सगळं ते पाण्यामध्ये आहे, त्यामुळे ते झेलायला पाहिजे. तुम्ही अनेक साहित्य संमेलनं बघितली, साहित्य संमेलनं बदललेली तुम्ही बघितली आहेत. कशी ती आधीची संमेलनं होती आणि आताची संमेलनं कशी आहेत हा प्रश्न विचारायचा ह्याच्या मागचं कारण असं की आत्ताच्या साहित्य संमेलनावरती टीका केली जाते की खूप पैसे खर्च केले जातात, अवास्तवी त्याला उत्सवी स्वरूप आलेलं आहे. तर तुमची काय भावना आहे त्याच्या मागे? तुम्हाला खरं सांगू का की बाबा उत्सवी स्वरूप असलं काय बिघडतंय? खरंय, काय बिघडतंय? एखादी बाई किंवा बाबा धार्मिक प्रसिद्ध असला तर त्याच्या मागे तुम्ही 10-12 लाख लोक उभे करता, मोठे मोठे मेळावे भरवता, त्याच्या उठाठेव ठेवता. मग एवढे बुवांच्या बाबांच्या धर्माच्या जातीच्या नावाने जर लोक एकत्र येतात तर भाषेच्या नावाने आल्यात काय वाववं ठरणार आहे? खरंय. आणि भारतामध्ये मराठी ही एक भाषा अशी आहे. मला असं विराट स्वरूप मला आसाम साहित्य परिषदेचं आढळलं. आसाम साहित्य परिषदेला सुद्धा असे लाखो लोक येतात. मला एकदा आसाम साहित्य परिषदेमध्ये मला वाटतंय 2020 मध्ये मला बोलवलेलं होतं आणि तिथे मला इंदिरा गोस्वामी नॅशनल अवॉर्ड त्यांनी दिलं 3 लाखाचं. त्या माझ्या पारितोषिक वितरणाला 10-12 हजार लोक उपस्थित होते. एवढी प्रचंड गर्दी तिथं त्या नदीच्या काठी होती. तर मला असं वाटतं की जर तुम्ही राजकीय पक्षांच्या नावावर, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर येत असाल तर एखाद्या भाषेच्या नावावर एवढे संख्येनं आला काही बिघडत नाही. खरंय तुमचं. या गोष्टीला मी उधळपट्टी मानत नाही. आणि पूर्वी असं आहे की एकूणच 2 किंवा 3 हजार लोक गोळा व्हायचे, त्यामुळे त्यावेळेचं खर्चाचं प्रमाण कमी होतं. आता खर्चाचं प्रमाण वाढलेलं आहे. पण साहित्य संमेलनासोबतच साहित्याच्या वृद्धीचे जे इतर घटक आहेत तिकडे सुद्धा समाजानं आणि शासनानं लक्ष द्यायला पाहिजे. बरं, आता शासनाचा विषय निघालाच आहे. तुम्ही एक शासकीय अधिकारी होतात. शासकीय अधिकारी म्हणजे 8-10 तासाची नोकरी आणि हे सगळं, हे कसं जमवलं पाटील साहेब? काही नाही हो, हे काय लोकांच्याकडे वेळ नाही म्हणतात जे लोक ना, ते झूट बोलतात. अगदी खरं आहे तुमचं. खोटं बोलतात ते. दिवसभर तुम्ही खूप काम केलं म्हणता आणि रात्री 3-3.5 तास पियाला बसता. तो पियाचाच वेळ मी माझ्या लेखनामध्ये घालवत होतो आणि पहाटेचा वेळ लेखनामध्ये घालवत होतो.
तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही कौशल्याने त्याचा वापर कसा करावा हे तुमच्यावर अवलंबून असतं. अगदी. आणि अगदी मराठीतली जी सुंदर म्हण आहे, खरं. आवड असली की सवड होते, हो. ती आपण काढायची असते. नक्कीच नक्कीच नक्कीच. परत पुस्तकांकडे येऊया आपण. लेटेस्ट पुस्तक जे आहे महाराजांवरचं, जो 3रा खंड आहे, आपण मगाशी ऑफ कॅमेरा बोलताना म्हणालात की एखाद वेळेस 4 पण होतील, 5 पण होतील, अजून ठरलेलं नाहीये ते. पण हा जो 3रा आपण इथे ठेवलेला आहे, तो आग्र्याहून सुटका प्रकर्षाने त्याच्यामध्ये आहे आणि खूप वादळी त्याच्यामध्ये तुम्ही काय काय पॉइंट्स मांडलेले आहेत. तुमचं म्हणणं आहे की महाराजांनी सुटकेसाठी पेटारे वापरलेच नाहीत. तर काय आहे ते जरा आम्हाला सांगाल का? नाही, ही फार रहस्यमय अशी कथा आहे ही. आसमान भरारी म्हणजे, आणि त्याच्यामध्ये 2 अत्यंत हुशार माणसं, म्हणजे छत्रपती शिवराय आणि दुश्मन आपला असला तरी औरंगजेब सुद्धा कनिंग, ज्याला इंग्लिशमध्ये कनिंग म्हणतात, मराठीमध्ये धूर्त, कोल्ह्यासारखा म्हणतो, तो तसा होता. आणि याच्यामध्ये एक गृहीत असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ नाईलाजानं आग्र्याला जावं लागलं. याचं कारण की आपल्याला त्याची कल्पना नाही की ज्या वेळेला मिर्झा राजा जयसिंग आणि दिल्लेर खान आले आणि पुरंदरचा वेढा पडला, त्या पुरंदरपेक्षा हे आपला राजगड, तोरणा ते लोणवली, म्हणजे तेव्हाची, म्हणजे लोणावळ्यापर्यंत 12 मावळ्यातलं निम्म मावळ जाळून काढलं होतं मोगलांनी. कुठल्या गावात गुरं राहिली नव्हती, शेतात धान्य राहिलं नव्हतं, काही नव्हतं. आणि महाराजांच्या असं लक्षात आलं की आपल्यामुळे हे प्रजेचं नुकसान होतंय आणि आपण राज्य चालवतो, तो प्रजेसाठी काय करायचं, म्हणून केवळ नाईलाजानं महाराज तिकडे गेले, अन्यथा महाराजांची इच्छा नव्हती. आणि औरंगजेबाने त्यांना 1 लाख रुपये पाठवले त्यांच्या खर्चाला, त्यांच्याबरोबर 1-2 सरदार, स्वागत, मोठं पत्र पाठवलं की प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक गावामध्ये जसं आमच्या शहजाद्याचं स्वागत होतं तसं शिवाजीचं राजांचं स्वागत व्हायला पाहिजे. पण एकदा बुऱ्हाणपूर ओलांडून महाराज पुढे गेले, त्यानंतर औरंगजेब टोटली बदलला. आणि याच्यामध्ये अनेक नवे नवे पॉइंट आहेत. महत्वाचा पॉइंट म्हणजे महाराजांना पंचहजारी मनसबदारामध्ये उभं केलं, त्यांचा अपमान झाला. ही महत्वाची गोष्ट आहे का? ती फार महत्वाची आपल्याला वाटते. माझ्या दृष्टीने ती अजिबात महत्वाची नाही. पंचहजारी मनसबदारामध्ये उभं केलं, हा रागाचा पॉइंट नव्हता. तर त्याच्या आधी कुर्निश नावाचा जो प्रकार होता. कुर्निश म्हणजे काय की कुठलाही राजपुत सरदार किती वेळा भेटायला आला तरी त्यांनी खाली जमिनीवर वाकायचं, जवळजवळ 180 अंशाच्या कोणामध्ये. म्हणजे जसं आपण जेजुरीला दंडक स्नान घालतो तसं फ्लॅटमध्ये खाली पडायचं, जमिनीचं चुंबन घ्यायचं, बादशाला मुजरा करायचा, उठायचा आणि मग पुढे कामाला सुरुवात. मग त्या काळामध्ये राजपूत बडे बडे राणे इन्क्लुडिंग मिर्झा राजा जयसिंग सुद्धा 10 वेळा भेटायला दिवसभरात आला तर 10 वेळा तो कुर्निसात करायचा, प्रत्येक वेळेला करायचं. आणि महाराज ज्या वेळेला आत औरंगजेबाला भेटायला निघाले त्यावेळेला रामसिंगनं सांगितलं की राजे, इथले नियम खूप कडक आहेत, तर तुम्ही बघा, लगेच तुम्ही कुर्निश घातला पाहिजे. आणि महाराज तिथे जाऊन त्याच्या समोर उभे राहिले. रामसिंग मागणं ओरडत होता, कुर्निश कुर्निश. रामसिंगला त्यांनी हळूच सांगितलं की कुर्निश ऐवजी मौत परवडली, मौत स्वीकारीन, कुर्निश स्वीकारणार नाही. आणि औरंगजेब त्या उच्चासनावरनं पाहत होता. गंमत अशी आहे की लगेच शिवाजी महाराजांशी संघर्ष करायचं औरंगजेबाच्या बिलकुल मनात नव्हतं. औरंगजेबांच्या मनात त्यावेळेला नव्हतं संघर्ष करायचं. त्यांनी शिवाजी राजांचं स्वागत करण्यासाठी बाहेर एक मोठा हत्ती भेट म्हणून द्यायचा त्यांना ठेवलेला होता. पाचूची एक मोठी माळ स्वतः औरंगजेब त्यांच्या गळ्यात घालणार होता आणि फार मोठ्या थाटानं सत्कार करणार होता. पण त्या लबाड बादशानं पाहिलं बारीक डोळ्यानं की हे कुर्निश घालत नाहीत.
आपल्या पुढे झुकत नाहीत, वाकत नाहीत. हम्म. हे त्यानं लगेच ज्यावेळेला बघितलं हम्म. आणि नंतर पुन्हा कुर्निश अधिक 5,000 मनसबदारामध्ये गेल्यावर हम्म. त्यांचं ओरडणं वगैरे बघितल्यावर हम्म. त्याने अशा खुणा केल्या हम्म. की चला ते बंद बंद सगळं बंद, हम्म. म्हणजे रद्द 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 असं. हो. आणि तिथून त्या दोघातलं ते फ्रिक्शन सुरू- चालू झालं. तिथून सुरू झालं. बरं. याचे अनेक पुरावे आहेत की कुर्निशच्या आधी शिवरायांचं स्वागत करायची खूप जोरदार तयारी केली होती. हम्म. पण औरंगजेबाच्या डोक्यात पक्क होतं हम्म. की एकदा बुऱ्हाणपूर पासून परत बाहेर इकडे आलेले शिवाजीराजे हम्म. माझ्या मुठीतून हा पंची सुटू शकत नाही, हम्म. मी त्याला जिवंत जाऊ देणार नाही, हे त्यांनी ठरवलेलंच होतं. बरोबर. आणि इतिहासातले जर पुरावे पाहिले हम्म. तर 12 मे 1666 ते 17-18 ऑगस्ट पर्यंत हम्म. त्या 3 महिन्यामध्ये हम्म. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना ठार मारायचे हम्म. 5 वेळा हुकूम दिले होते. बरं. त्याचे पुरावे आहेत. हम्म. पण या ना त्या कारणानं हम्म. महाराजांची मौत टळली. हम्म. आणि महाराजांना मौत कधी तिथे येऊ शकत होती, हम्म. कारण बादशाह इतका पॉवरफुल होता खरंय. की आपलं मराठ्यांचं राज्य कधीही, मी नेहमी सांगतो ना तसं, हम्म. संभाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्या काळामध्ये हम्म. 1,05,000 वर कधी गेलं कधी नव्हतं. गेला नाही. हो. पण औरंगजेबाची फौज हम्म. वेगवेगळ्या ठाण्यावरची, काबूल कंधार पासून बंगालपर्यंत हम्म. 10.5 लाखाहून अधिक होती. हम्म. आणि तो एवढा प्रबळ बादशाह होता हम्म. की ते खरंच होतं की शिवाजी महाराज सटकूच शकत नव्हते. बरोबर. पण तरी त्यातून त्याने आसमान भरारी घेतली हो. आणि त्याच्या थोबाडात मारली. हाच खरा संघर्षाचा पॉइंट आहे. महाराजांवरती एवढं तुम्ही लिहिलेलं आहे. जर मी पाटील साहेब तुम्हाला विचारलं की आजच्या तरुणांनी महाराजांकडनं 5 गोष्टी काय शिकल्या पाहिजेत, तर तुम्ही काय सांगाल? 5 का 50 गोष्टी शिकण्यासारख्या आहेत खरंय. महाराजांच्याकडून. हम्म. आपल्या भूमीवर, आपल्या मातीवर कसं प्रेम करावं, आपल्या इतिहासावर प्रेम कसं करावं, लोकांची काळजी कशी घ्यावी, हम्म. शिस्तबद्ध आयुष्य कसं जगावं, हम्म. आदर्शवत जीवन कसं पार पाडावं, असे हम्म. अनेक गुण आहेत हम्म. शिवाजी महाराजांचे. पण आजचा तरुण हे फक्त ऐकतोय आणि तिथे सोडून देतोय. काय असं आता व्यक्ती परत्वे असते, कारण हे स्टेटमेंट प्रत्येक तरुणाबाबत बोलता येणार नाही, कारण अनेक धडपडणारे पण तरुण आहेत, बेकार आहेत, हम्म. त्यांच्या धडपडीला न्याय नाही, हो. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे असं जनरल असं काही सर्वांबद्दल बोलता येणार नाही. बरं. पण महाराजांच्या आयुष्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. हम्म. हे बघा की मी नेहमी सांगतो की जगातली अनेक लोकांची चरित्र वाचल्यानंतर हम्म. माझी नजर थांबली, रेंगाळली हम्म. ती शिवरायांच्या मंत्र पावलांजवळ. खरंय. आणि मला असं वाटलं की शिवाजी महाराजांसारखं मोठं कोणी नाही, काही नाही. हम्म. आणि म्हणून या गोष्टीचा मी अभ्यास करायला सुरुवात केली. हम्म. पहिला महत्वाचा प्रश्न असा की आपण शिवाजीरायांना किती वर्षाचं आयुष्य मिळालं, हम्म. तर 18,633 दिवस, हम्म. म्हणजे फक्त 49 वर्षांचं आयुष्य. हम्म. आता 49 वर्षामध्ये आयुष्यात माणूस काय करतो, हम्म. कोणी काय करतो, काही करू शकत नाही. 49व्या वर्षापर्यंत मनुष्य काय अचीव करणार आहे, काय श्रेय संपादणार आहे. हम्म. पण महाराजांनी जी त्यांनी स्वतःच्या जीवनाला उंची दिली हम्म. आणि या भूमीला जी आभाळापर्यंत उंची दिली, हम्म. ती केवळ थक्क करणारी होती. खरंय. अगदी. आणि त्यामुळं मी एक लेखक म्हणून ज्या वेळेला माझ्या मनोभूमीमध्ये, हम्म. माझ्या स्वप्नभूमीमध्ये ही आसमान भरारी लिहिताना हम्म. अनेकदा मी माझ्या स्तरावर हम्म. स्वप्नात आणि सत्यात सुद्धा हम्म. परमेश्वराशी भांडायचो हम्म. एका मुद्द्यावर हम्म. की देवा, आमच्या शिवरायांना आणखी 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतं अगदी खरंय. तर किती उपकार झाले हो. असते. मग कधी कधी परमेश्वर स्वप्नात येऊन मला टोकतो, हम्म. माझी गंमत करतो. हम्म. तो म्हणतो, चल बाळ, तुझ्या राजांना आम्ही आणखी 10 वर्ष दिली असती तर त्यांनी काय केलं असतं. हम्म. आणि मग मी बिनदिक्कत उत्तर देतो हम्म. की हे विधात्या, आमच्या राजांना फक्त आणखी 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतंस हम्म. तर त्यांनी आपली घोडी फक्त गोदे भीमेच्या काठावर नाचवता हम्म. त्यांनी आपले अश्व लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर वाह. नाचवले असते, वा. याची मला खात्री आहे. वा. एवढे पराक्रमी ती होते. नक्कीच. तर त्यामुळं
याच्यामध्ये मुख्य आसमान भरारीमध्ये संघर्ष आहे तात्विक, तो नेताजी पालकर आणि शिवरायांच्या मध्ये बर. भावनिक संघर्ष आहे, मैत्रीपूर्ण संघर्ष आहे आणि बेधडक जो संघर्ष आहे तो औरंगजेबामध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये. नक्कीच नक्कीच नक्कीच. पाटील साहेब, जसं तुम्ही शिवाजी महाराजांचा अभ्यास केलात या पुस्तकाच्या वेळेस, 3 पुस्तकं आहेत माझी. हे आसमान भरारी ही महासम्राट नावाची कादंबरी मालिका आहे. त्यातलं पहिलं झंझावात, दुसरी रणखैंदळ आणि तिसरी आसमान भरारी. बरोबर बरोबर बरोबर. हे सगळं करत असताना छत्रपतींना तुम्ही खूप जवळनं स्टडी केलंय, याच्यात काही वादच नाही. पण तुम्ही तेवढंच औरंगजेबांना पण स्टडी केलेलं असणार आहे. तर जसं आत्ता तुम्ही मला सांगितलं की 5-6 गोष्टी ज्या छत्रपतींकडनं आजच्या तरुणांनी आणि समाजाने घेतल्या पाहिजेत, तशा 5 गोष्टी चांगल्या औरंगजेबाच्या आपण काय घेतल्या पाहिजेत? दीर्घोद्योग म्हणजे अहोरात्र कामात स्वतःला जुंपून घेणं. अहोरात्र तो औरंगजेब कामामध्ये जुंपून घ्यायचा. त्याचे चांगले गुण सांगतो. त्याचा दुसरा चांगला गुण म्हणजे अतिशय साधा होता तो. अतिशय साधे कपडे वापरायचा. त्याच्यानंतर त्याच्या अल्लावर खूप श्रद्धा होती. तो अल्लाचा भक्त होता. कुराणाच्या प्रती स्वतः त्यांनी लिहिलेल्या आहेत. टोप्या शिवलेल्या आहेत. असे अनेक गुण आहेत त्याच्याकडे. आणि तो तसा चाणाक्ष पण होता, धूर्त पण होता. माणसं ओळखण्याची त्याच्याकडे कला होती. जसं तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल लिहिताय आता, तसं तुम्ही संभाजी महाराजांबद्दल आधीच लिहून ठेवलेलं आहे. पाटील साहेब, असं का झालं की आधी संभाजी महाराज आणि मग शिवाजी महाराज? कारण जनरली असं होतं की आधी शिवाजी महाराज घेतले जातात आणि मग संभाजी महाराज घेतले जातात. मी संभाजी महाराजांच्या बद्दल खूप लिहिलेलं आहे आधी विस्तारानं वगैरे. पण माझ्या असं लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे विराटपण आहे, त्या विराटपणाला जज करण्याचं सामर्थ्य हे लेखक कलावंतांकडे राहिलेलं नाही. बर. उगाच त्यांना दैवत्व देऊन फक्त घोषणा देऊन चालणार नाही. त्यांनी प्रत्यक्ष काम काय केलं हे महत्वाचं आहे. आता काही लोक शिवाजी कोणी म्हटलं तर लगेच म्हणतात राजे म्हणा, छत्रपती म्हणा. त्यांची भावना चांगली आहे. पण हा प्रश्न विचारताना शिवाजी महाराजांचे मी किती किल्ले बघितलेले आहेत स्वतः चढून, तुम्ही सांगू शकाल का? फक्त रायगडावर त्या पुण्याच्या जोगानी तो रोपवे बांधलाय म्हणून तुम्ही आरामात 5 मिनिटात जाता आणि रायगडला कॅमेरा देऊन सगळे फोटो बिटो काढून येतात. महाराजांचे 400-450 किल्ले आहेत. त्यापैकी तुम्ही किती पाहिलेले आहेत? आम्ही 250-300 किल्ले पाहिलेले आहेत चढून. रायगड सारखा किल्ला तर मी 40-45 वेळा, किमान 45 वेळा मी रायगड पाहिला असेल. राजगड 10-15 वेळा पाहिला असेल. तर महाराजांचं जे विराटपण आहे ते कुठेतरी आपण विसरत चाललो होतो. आणि त्यांच्याबद्दलच्या कपोल कल्पित कथा, बेगडी कथा, ज्याला वास्तवाचा आधार नाही, अशा पद्धतीनं काहीतरी सांगत सुटलो होतो. पुस्तक गाजवायचं असेल तर एक चांगलं आकर्षक कव्हर करायचं आणि शिवराय म्हणून, हे असं करून चालणार नाही. तर प्रत्येक तुमच्या ग्रंथातून, प्रत्येक प्याऱ्यातून शिवाजी महाराज खरेखुरे उभे राहिले पाहिजेत. त्यांचं विराट कर्तृत्व. आता तुम्हाला मी ही जी आसमान भरारी आहे, ह्या आसमान भरारीमध्ये एक प्रकरण आहे बसरूर म्हणून. बसरूर नावाची, आज सुद्धा आता ते छोटं गाव राहिलेलं आहे. आपण ज्या वेळेला मेंगलोरला जातो त्यावेळेला कुंदापूर पासून 2-3 किलोमीटरवर आहे. पण बसरूर हे जे नाईक राजे कर्नाटकाचे होते त्यांचं एक व्यापारी ठाणं होतं, जिथे पोर्तुगीजांनी ते आपल्या ताब्यात घेतलेलं होतं. आणि शिवाजी महाराजांना त्यांच्याकडून विनंती होती की तुम्ही या आणि आमची पोर्तुगीजांच्या याच्यातून हे करा, मुक्ती करा त्यांच्या गुलामीतून. आणि शिवाजी महाराजांनी 8 फेब्रुवारी 1665 ला
मालवणवरून निघताना 80 जहाजं बरोबर घेतली बर. आणि त्यांनी तो याचा दौरा केला, म्हणजे सागरी मोहीमच आखली. कुठे तर ती बसरूरला. आणि महाराजांचं वैशिष्ट्य बघा, मला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना एका गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा सलाम करावासा वाटतो. त्याचप्रमाणे पानिपतच्या वीरांना सुद्धा सलाम करावासा वाटतो. अरे त्यांनी ज्या वेळेला इतिहास घडवला त्यावेळेला ईमेल नव्हतं, त्याच्यानंतर त्यावेळेला बुलेट ट्रेन नव्हत्या. आज एखादी मोठी ग्रामपंचायत असली तरी तिथला सरपंच अचानक मुंबईला जाऊन येण्यासाठी प्रायव्हेट जेट बुक करतो, तसं काही नव्हतं. तर निवळ घोड्यावरून, हत्तीवरून, जनावरांवरून जंगल पार करणं, मोहिमा राबवणं, अशा निविड परिस्थितीत हे महत्वाचं काम होतं. तर ते बसरूरचं जे मी तुम्हाला सांगत होतो, महाराजांचं वैशिष्ट्य असं, त्यांच्या गुप्तहेर खात्यांचं वैशिष्ट्य असं की आपल्याला ती कहाणी माहिती आहे. 1662ला इंग्लंडचा राजा आणि पोर्तुगीजांची राजकन्या त्यासाठी मुंबई दिली. पण मुंबई देण्याचं 62ला ठरलं तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नव्हतं. कारण इथल्या पोर्तुगीजांनी विरोध केला की मुंबई जर आम्ही इंग्रजांना दिली आपल्याकडे काही राहणार नाही, आणि 4 वर्ष त्यांनी दिलीच नाही. मग त्यांच्यावर दबाव आणण्यात आला आणि ती गुप्त तारीख ठरलेली होती 8 फेब्रुवारी 1665. 8 फेब्रुवारी 1665. आणि नेमकी ही तारीख महाराजांच्या गुप्तहेर खात्यानं कुठून तरी हुडकून काढली, शोधून काढली. बर. आणि बरोबर महाराजांनी 8 फेब्रुवारीला पोर्तुगीज त्या सगळ्या पश्चिमेच्या किनाऱ्यावरनं आपली सगळी ठाणी सोडून मुंबईला येऊ दिले आणि 8 फेब्रुवारीलाच मालवणवरून आपली जहाजं पाण्यात घातली आणि ते बसरूरला निघाले. खरं तर बसरूर जिंकून त्यांचा पुढं मेंगलोर पण जिंकायचा विचार होता. तर या बसरूरच्या मोहिमेबाबत इतिहासकार शेजवलकरांपासून अनेकांनी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे की ते गेले, त्याने हमला केला, 80 जहाजं नेली, हे सगळे तपशील बरोबर आहेत. पण त्या बसरूर मध्ये नेमकं काय घडलं, महाराजांचं स्वागत कसं झालं, तिथं देवदेवता कोणी होत्या, महाराजांनी लढाई केली म्हणजे नेमकी कशी केली, आणि मग महाराजांनी बसरूर जिंकल्यानंतर 13 फेब्रुवारीला महाराजांची बसरूरचा मुक्तिदाता म्हणून भव्य मिरवणूक काढली तिथे. त्यावेळेला आपल्या राजाची दुसऱ्या प्रदेशामध्ये विजयी मिरवणूक निघते, तिथली रयत काढते, हे बघताना महाराजांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. तर ते सगळे संदर्भ कुठंच नव्हते, कुणालाच मिळत नव्हते. मी त्या बसरूरला 3-4 वेळा जाऊन आलो, त्याचे फोटो आहेत बघा याच्यामध्ये टाकलेले मी बसरूरचे. मलाही काही कळत नव्हतं. मी वेड्यासारखा 3.5 वर्ष शोध घेत होतो आणि नंतर मला कोणीतरी सांगितलं की शिवाप्पा नाईक नावाचा जो बेरडांच्या जातीमधून, बेरड समाजातून आलेला राजा होता, त्याचा नातू सोमशेखर हा त्यावेळेला तिथला राजा होता. आणि त्या सोमशेखरनं महाराजांना आमंत्रण दिलं होतं. आणि महाराजांनी ज्या वेळेला बसरूर काबीज केलं त्यावेळेला मग महाराजांचं स्वागत करण्यासाठी दुसरीकडे असलेला सोमशेखर तिथं आला. तर त्यावेळेला सोमशेखर कलावती नावाच्या एका नर्तकीच्या प्रेमात पडलेला होता. तर तो त्या नर्तकीसह आला. तर त्या अंगाने तुम्ही बघा म्हणून सांगितलं. आणि मग कर्नाटकामध्ये सोमशेखर कलावती नाट्यप्रसंग म्हणून नाटकं जुनी पुराणी आहेत, किंवा त्यांचं यक्षगान असतं ते सोमशेखर आणि कलावतीवर यक्षगान आहे. त्यावेळेला महाराजांच्यासाठी त्या सोमशेखरनं ती प्रचंड चांगली कलावती असल्यामुळं महाराजांच्यासाठी नृत्य ठेवलं. तर त्यावेळेला महाराज म्हणाले, बेटा तू माझ्या मित्राचा मुलगा आहेस, नातू आहेस, हे तुला संगीत बिंगीत सगळं लकलाभ, पण ह्या गावामध्ये जे महालिंगेश्वराचं मंदिर आहे मला रात्र मिळालेली आहे आणि शंकर हे आम्हा भोसल्यांचं आवडतं ठिकाण आहे, आणि त्यामुळं मी त्या महालिंगेश्वराच्या गाभाऱ्यातही रात्र काढणार आहे. तुला हवं तर त्या कलावतीच्या नृत्यामध्ये, भाऊपाशामध्ये तुला काय करायचं ते कर. आणि मग तिथून बाहेर पडताना महाराज म्हणतात की राजाच्या जीवनामध्ये शास्त्र येतं, शस्त्र येतं आणि सौंदर्य येतं, पण सौंदर्याच्या नादात शास्त्र आणि वस्त्र माणसानं किती गमवायचं हे तू ठरवलं पाहिजे.
आणि पुढे असंच झालं हम्म. की 1671च्या दरम्यान हम्म. लगेचच 5-6 वर्षांनी हम्म. त्या सोमशेखरची हत्या झाली. अच्छा. म्हणजे कोणीतरी विष घातलं, हम्म. ते कलावतीनं घातलं वगैरे असं म्हणतात. हम्म. पण नंतर महाराज ज्या वेळेला त्या पाण्यामध्ये गेले खाडीच्या, हम्म. आणि त्यांचं ठरलेलं होतं की इथून आता निघायचं आपण आणि मेंगलोर जिंकायचं. हम्म. त्यावेळेला पुण्यावरून घोडी आली दौडत आणि त्यांनी सांगितलं की महाराज पुण्याच्या आजूबाजूला मिर्झा राजा जयसिंग घेऊन आले. पोहोचलेला आहे, हम्म. म्हणून त्यांना ते सोडावं लागलं. अच्छा. आणि म्हणून या प्रकरणाचं काम नाव मी आसमान भरारीमध्ये अल्याड बसरूर हम्म. पल्याड मंगलोर बर असं दिलेलं आहे. बर. तर ह्या एका प्रसंगाचा शोध घेण्यासाठी हम्म. मला 3.5 वर्ष थांबावी लागली. बर. म्हणून बर. मी असं सांगतो की अजून सुद्धा हम्म. शिवाजी महाराजांच्या जीवनाचे अंधारे कोपरे असे आहेत हम्म. की ते जाणीवपूर्वक त्यांचा अभ्यास केला पाहिजे. हम्म. आणि म्हणून हा विषय मी पुन्हा निवडला. बर. पण हे आम्हाला इतिहासामध्ये कधी शिकवलंच गेलं नाही पाटील नाही, साहेब. माहिती होणं तर मला सुद्धा शोधून काढायला 3.5 वर्ष लागली. पण मग झालं ना, आता तुम्ही शोधून काढलंय, आता तरी कुठेतरी ते येईल यायला हवं ना? येईल. बर बर बर. थोडं परत साहित्य संमेलनाकडे वळूया आपण. मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी आणि त्यांची पूर्ण टीम, म्हणजे विनोद कुलकर्णी असेल, सुनीता राजे पवार असतील, हे आपल्याकडे आलेले. आपण त्यांच्या बरोबर खूप गप्पा मारल्या आणि त्या तिघांकडनं ना आम्हाला असं कळलं की खूप योग्य नियोजन या साहित्य संमेलनाचं होतंय. आणि त्यांच्याकडनं ना एक विजन त्यांनी दाखवली की हे साहित्य संमेलन कसं होणार आहे. तर त्यांची विजन तर आम्हाला माहिती आहे. तुमची विजन काय आहे या साहित्य संमेलनासाठीची? जर स्पष्ट बोलायचं झालं तर माझी विजन साहित्य संमेलन संपल्यावर सुरू होणार आहे. म्हणजे काय सर? म्हणजे काय, माझं जे भाषण वगैरे होईल ते होईल, मी माझ्या रसिक वाचकांना भेटेन वगैरे, हे सगळं आहे. पण पुढे वर्षभर माय मराठीसाठी काय करता येईल हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. कारण असं आहे की एका बाजूला आपण कोट्यावधी रुपये खर्च करतो, लाखो लोक जमा होतात, पण दुर्दैवानं आज या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्याची मुख्यालय अशी आहेत की ज्या मुख्यालयामध्ये पुस्तकाचं दुकान नाही. खरंय. मराठी पुस्तकाचं दुकान नाही. मराठी शाळांची दुरावस्था होती आहे. हे खूप वाईट आहे आणि या दृष्टीने काहीतरी केलं पाहिजे. म्हणून माझं असं म्हणणं आहे, मी कल्पना मांडलेली आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक मराठी भवन बांधलं जावं. मराठी भवन कसं असावं की पूर्वी जिल्हा परिषदेची शाळा एक पाकी असायची अशी. तिचं महत्वाचं वैशिष्ट्य काय की पाऊस, उन्हाळा आणि हिवाळा ह्या तिन्ही ऋतूमध्ये टिकून राहणारी खणखणीत घनघणीत अशी इमारत होती ती, म्हणजे ती मराठी शाळा. तर मराठी शाळेच्या आकाराची छोटी असावी, अन्यथा मग आपण कमर्शियल आणि गाडे आणि निवासी वगैरे म्हणतो, सगळं कमर्शियल मध्येच जातं आणि बाथरूम एवढी जागा आपल्या कामासाठी उरते. त्याच्या नादाला लागू नये. मला असं वाटतं की मी ज्या वेळेला ठाण्याला प्रांत ऑफिसर होतो त्यावेळेला मी 62 चावड्या बांधल्या. त्या लोकवर्गणीतून बांधल्या. म्हणजे सुतार असेल तर त्याने सुतार काम केलं, गावातला वीटवाला असेल तर त्याने विटा दिल्या, सिमेंटवाल्यानं सिमेंट दिलं. म्हणजे कॅश अँड काइंड घेऊन लोकवर्गणीतून मी त्या चावड्या बांधल्या. 35 वर्षापूर्वी बांधल्या. त्या अजूनही उत्तम स्थितीमध्ये आहेत. फॅन्टॅस्टिक. तर तशी तालुक्याच्या गावी आणि जिल्ह्याच्या गावी एक एक मराठी भवन बांधलं जावं. वृद्ध जे आमचे स्त्री पुरुष आहेत त्यांना नाना नानी पार्क मध्ये एवढा इंटरेस्ट राहिलेला नाही, रस, ते येऊन त्या मराठी भवनामध्ये बसतील. तिथं त्यांना वर्तमानपत्र वाचायला मिळतील, छोटं ग्रंथालय असेल. त्या मराठी भवनामध्ये सकाळ संध्याकाळ जे लोक तरुण आणि वृद्ध गोळा होतील ते या मराठीचं आपल्या गावात कसं काय चाललंय ते पाहतील. मराठी शाळेतले शिक्षक वेळेवर येत आहेत का, त्यांच्याकडचं ग्रंथालय सुस्थितीत आहे का, असा माय मराठीचा सर्वांगीण विचार करतील. आणि म्हणून मराठी भवन बांधणं गरजेचं आहे. मराठीची गळतीच्या बाबतीत मी असं सांगेन की अरे तुमची आई जर आजारी असेल तर पलीकडच्या सोसायटीतले लोक येऊन तिला दवाखान्यात नेतील
अशी अपेक्षा बाळगणं मूर्खपणाचं खरंय, असतं. अगदी खरंय. तुमच्या आईची शुश्रूषा तुम्हीच केली हो. पाहिजे, तशी माय मराठीची शुश्रूषा तुम्हीच केली पाहिजे. खरंय. मराठीमध्ये पुस्तकं येतील चांगली, त्यांचं स्वागत करणं, लेखकांचं स्वागत करणं आणि मराठी भाषेचा विकास या दृष्टिकोनातून काहीतरी करायला पाहिजे. आणि मी ठरवलंय की ज्या ठिकाणी असं मराठी भवन बांधून पूर्ण होईल तिथं उद्घाटनाला मी जाईन. नक्कीच. हा, म्हणजे बांधल्यानंतर हा, पायाभरणीला नाही. नाही जाणार. आणि हे सोपं आहे हो. बरेच लोक स्वतःहून, आता अनेकांच्या गावात सुद्धा थोडासा जमिनीचा तुकडा असतो. काही जण असतात की ज्यांना बाबा मुलबाळ नाही पण समाजासाठी काहीतरी करावं असं वाटतं, ते लोक स्वतःहून पुढे येऊन जागा देतात, सर्व प्रकारची मदत करतात. प्रामाणिकपणे आपण त्यांना सामोरं गेलं पाहिजे. पण शासन आता मराठी भाषा भवन पण खूप मोठ्या प्रमाणात बांधायला त्यांनी सुरुवात केली असं मी ऐकतो. मला माहिती नाही तुम्ही कुठं ऐकलं ते, मी नाही भाऊ ऐकलेलं. बर. अध्यक्ष हा जो हा आहे किताब आहे, हा पाटील साहेब फक्त त्या 4-5 दिवसापुरता मर्यादित असतो आणि नंतर एक वर्षासाठी. नवीन अध्यक्ष येईपर्यंत जुना अध्यक्ष राहतो. पाटील साहेब, मला तुमच्या ग्रेट कांचना सर्कस या पुस्तकाबद्दल बोलायचंय. खरं सांगायचं तर मी ते पुस्तक वाचलेलं नाहीये. काय आहे ते पुस्तक, जरा आम्हाला थोडक्यात सांगाल का? थोडक्यात एका मर्दानी स्त्रीची ती कहाणी आहे. 4-5 वर्षापूर्वी आमिर खानचा दंगल सिनेमा आला आणि लोक टाळ्या वाजवायला लागले, कारण मुलांना कुस्तीमध्ये चितपट करतात. पण मी त्यामुळे फारसा सुखावलो नव्हतो, कारण यापेक्षा या भूमीचा इतिहास मला माहिती होता. आमच्या मराठी भूमीमध्ये अशा काही मुली झाल्या की ज्या वाघाशी कुस्ती खेळत होत्या, वाघाशी कुस्ती खेळत होत्या, वाघिणीला चितपट करत होत्या. त्याच्यामध्ये एक खडकलाट नावाचं गाव आहे कोल्हापूर पासून 45 किलोमीटरवर, निपाणी जवळ. तिथली तारा शिंदे नावाची मुलगी होती, 16-17 वर्षाची, गुलाब शिंदे नावाच्या शेतकऱ्याची, आणि ती वाघाशी कुस्ती खेळायची. हे शाहू महाराजांना ज्या वेळेला कळालं त्यावेळेला शाहू महाराजांनी तिला कोल्हापूरला बोलावलं. ते तिचा खेळ पाहिला, वाघाचे हाल त्यांनी पाहिले आणि त्यांनी त्या स्त्रीरूपी वाघिणीला 2 मोठे हत्ती, मोठे मलबारी हत्ती तिला भेट दिले आणि 40 अरबी तुर्की घोडी दिली. आणि ही हत्ती घोडी घेऊन तिनं सर्कस सुरू केली, जिचं नाव ग्रेट ताराबाई सर्कस म्हणून होतं. आणि 100 वर्षापूर्वी ती जर्मन, जपान वगैरेला येऊन गेली होती. आता या ग्रेट कांचनाचा धागा असा आहे की 1941 साली जेव्हा रंगूनवर जपानी लोकांनी बॉम्ब टाकले, त्यावेळेला रंगूनमध्ये खूप भारतीय लोक राहायचे. म्हणून तर गाणी होती, मेरे पिया गए रंगून वाशे किया टेलिफोन वगैरे. तर तिथे 3 महाराष्ट्रीयन सर्कसी खेळल्या जात होत्या. रंगूनमध्ये 3 महाराष्ट्रीयन सर्कसी खेळल्या जात होत्या. आणि त्याच्यामध्ये एक रखुमाबाई नावाची आपल्या दक्षिणेतली सर्कस होती. तर त्या सर्कसीवर सुद्धा बॉम्ब पडले आणि उरलेली आपली जनावरं घेऊन ती कांचना कशी रंगूनवरून बाहेर पडते आणि असा रंगूनचा वरचा तो मंडाले वगैरे परिसर, मिचिना वगैरे करून त्या जंगलातून ती आसाम येऊन भारतात कशी येते, तिचा तो जो 250 किलोमीटरचा प्रवास आहे तो या कादंबरीचा विषय आहे. फॅन्टास्टिक. तिने कशी जनावरं वगैरे आणली वगैरे. आणि त्यावेळेला रंगूनवरून भारतात यायला निघालेले 8 लाख लोक होते. त्यापैकी 80,000 रस्त्यात मरण पावले. आणि आता त्यातली जिंदा उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या ज्या हिंदी अभिनेत्री हेलन आहेत त्या 8 लाखापैकी एक होत्या. त्यांचं वय 4 वर्षाचं होतं आणि त्यांचे वडील राईस मर्चंट होते रंगूनला. तर ते 4 वर्षाचे असताना त्या रस्त्याने चालत आलेल्या. तर ती ही वेगळी मुलखा वेगळी कहाणी आहे आणि ही एका स्त्रीची कहाणी आहे. या दृष्टीतून ही मराठी कादंबरी यायच्या आधी हिंदीमध्ये आली आणि हिंदीमध्ये पॉप्युलर झाली. तिला अनेक पारितोषिकं सुद्धा मिळालेली आहे. किती भाषांमध्ये आपली पुस्तकं ट्रान्सलेट झाली पाटील साहेब? माझी 15-16 भाषेमध्ये येतात पुस्तकं. म्हणजे पुस्तक आलं की त्याचं भाषांतर होतं? हो 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 हो.
माझी जवळजवळ 13 कादंबऱ्या माझ्या कन्नडमध्ये आहेत. बर. हिंदीमध्ये पण तेवढ्याच आहेत, इंग्लिशमध्ये पण तेवढ्याच आहेत. इतर भाषेत आणि म्हणजे आश्चर्य हे की ग्रेट कांचना सर्कस ही मराठीत येण्याआधी 7-8 महिने हिंदीमध्ये आली. त्याच्यानंतर दुडिया नावाची कादंबरी मी 10 वर्षापूर्वी छत्तीसगडमध्ये इलेक्शनला मला ऑब्झर्व्हर म्हणून नेमलेलं होतं आणि त्यावेळेला तिथलं ते मी नक्षलाईट लोकांचं जीवन पाहिलं आणि आदिवासी लोकांचं पाहिलं. तर त्या नक्षलिझमच्या पार्श्वभूमीवरची दुडिया नावाची कादंबरी ही पहिल्यांदा ओडिया भाषेत आली आहे. बर. नंतर हिंदीमध्ये आले, इंग्रजीमध्ये आली आणि नंतर मराठीमध्ये आली. तर गेल्या 3 वर्षामध्ये 9 भाषेमध्ये आलेली आहे ती. सामाजिक कादंबऱ्याचं तेवढंच वेळ आहे. आता माझी नुकतीच लस्ट फॉर मुंबई नावाची कादंबरी प्रकाशित झालेली आहे. तर 26/12चा माझा मित्र विजय साळसकर यांनी पण इथल्या अंडरवर्ल्ड मधल्या अनेक भानगडी मला सांगितल्या होत्या, ज्या लोकांना माहिती नाहीत. मी त्यांच्याकडून ज्या ऐकलेल्या होत्या त्यातले अनेक प्रसंग लस्ट फॉर मुंबई मध्ये आहेत. एखादा प्रसंग सांगा ना मला त्याच्यात. आहेत अनेक, तुम्ही मुळातून वाचा. म्हणजे त्याच्यात एक प्रसंग आहे की एका कपडा मिलच्या मालकिनीनं एका बड्या गँगस्टरला कसा ठार मारला होता मैदानावर, त्याची कहाणी आहे त्याच्यामध्ये. तिचं नाव मी याच्यात नैनी पटेल असं लिहिलेलं आहे. पण मी ही स्वतः पाहिलेली मुंबई आहे. मी माझे 2 चुलते हे गिरणी कामगार होते, त्यामुळे वाण्याच्या चाळीमध्ये माझं बालपण अनेक वेळा दर मे महिन्यामध्ये किंवा दिवाळीमध्ये आम्ही तिथे असायचो. आणि गिरण्यांच्या भोंग्यावर जागी होणारी मुंबई मी पाहिली. आणि नंतर मी हे झालो, मुंबईचा जिल्हाधिकारी झालो. तिथलं जीवन फार वेगळंच होतं, रम्य होतं. तिथे सड्यागाड्यांची खोली म्हटलं जायचं. म्हणजे गाववाल्यांची खोली, म्हणजे जे फक्त पुरुषच राहायचे असे. पण एका 10 बाय 15च्या खोलीमध्ये कमीत कमी 70 लोक राहायचे. आपल्या लोकल ट्रेनचा डबाच झाला. हो. आणि जशी गिरणीमध्ये कामाची पाळी असायची तशी यांची झोपायची पाळी असायची. 3 पाळीमध्ये ते झोपायचे. पण तरीही पहिल्या प्रत्येक मजल्यावरचे बाथरूम मर्यादित होते. आणि त्यामुळे सकाळी जी संडाच्या बाहेर जी गर्दी व्हायची आणि हातामध्ये डालड्याचा डबा घेऊन 25-25, 30-30 लोकांची अशी लाईन असायची. आणि तो अनुभव मी घेतलेला आहे की भयंकर असायचं. गावाकडून आल्यावर अचानक डालडा घेऊन 35 लोकांच्या पाठीमागे उभं राहायचं. त्यामुळे लोक मला पुढे विचारायचे की जीवनामध्ये एवढे व्याप त्याप आणि कळा वेदना तुम्ही कुठे सोसल्या. तर तिथे पहिल्यांदा डालड्याचा डबा घेऊन खऱ्या कळा वेदना आम्ही तिथे सोसल्या. आणि नंतर मी मुंबईचा कलेक्टर झाल्यावर जो 26/12चा 26/11चा जो बॉम्बस्फोट झाला, माझ्या हातीमध्ये एअरपोर्टवर सुद्धा तो बॉम्बस्फोट झालेला, एक टॅक्सी उडवलेली. तर या आपला आर्थर रोड जेलमध्ये न्यायालय उभं केलं होतं ना, म्हणजे गँगस्टर बाहेरून कोणी हल्ला करू नये म्हणून आत कोर्ट उभं केलेलं होतं. तर तो कोणी ज्यांनी 100-200 माणसं मारली, तो पाकिस्तानी कसाब. तर मी ज्या वेळेला साक्ष द्यायला गेलो होतो त्यावेळेला कसाब असा तिथं आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेला होता, 17-18 वर्षाचा. एवढा निष्पाप वाटत होता की जसं काही आपल्या चाळीच्या एखाद्या बाहेरच्या बाल्कनीत आपला भाचा बसावा तसा तो दिसत होता. आणि उज्ज्वल निकमच तिथं होते. आणि उज्ज्वल निकमने सांगितलं त्याला, अरे कसाब नहीं है, ये हमारे विश्वास पाटिल है, बहुत अच्छा उपन्यास लिखते हैं, एक दिन आप पर भी लिखेंगे. तर हे दोन्ही बाजूनं ऍज अ जिल्हाधिकारी, बडा ऑफिसर म्हणून आणि चाळीतला पोरगा म्हणून मुंबईची जी वेगवेगळी मी स्थित्यंतर पाहिलीत ती लस्ट फॉर मुंबईमध्ये लिहिलेली आहेत. आणि तो एक किस्सा आहे, चाय चटणी, ती हिरोईन म्हणते, तो काय किस्सा आहे? ती भाषा आहे, आमची लालबागची भाषा आहे. म्हणजे काय आहे की ती जी मुलगी आहे अंजू, ही इंदाराम नावाच्या प्रियकराला आपल्या म्हणते की तू माझ्याशी लग्न करायला निघालायस मेल्या इंडियात, पण तुझं
2-5 काही मला चालणार नाही. आता 2-5 म्हणजे काय, हा. तर ती म्हणते तुझ्याशी मी लग्न करते म्हणजे तू मला अखंड हवास, पूर्ण हवास, कारण मला बाई चहात चटणी आणि नवऱ्यात वाटणी वाटणी सोसणार नाही. क्या बात आहे. ही तिथली भाषा आहे. अशा अनेक तिथे गमती आहेत, गमतीदार असे अनेक उदाहरणं आहेत. कोंबडीशिवाय उरूस नाही, भानगडीशिवाय पुरुष नाही, ही अशी झणझणीत भाषा आम्ही लालबागेमध्ये हे ऐकलेली जे आहे. तुम्ही सगळं ऐकलं बघितलं त्याचं कुठेतरी पुस्तकात आलेलं 100% दिसतंय म्हणजे आपल्याला. आहे ना तेच. पाटील साहेब, मला ना एक तुम्हाला प्रश्न खूप सुरुवातीपासून विचारायचा आहे, पण तो कसा विचारू, कसा त्याला फ्रेम करू हेच मला कळत नाहीये. तुमचं पहिलं पुस्तक आणि तुमचं हे लेटेस्ट पुस्तक, माणूस तर तोच आहे, लिहिणारा माणूस त्या पुस्तकांच्या मागचा तोच आहे, पण तुमची काही थॉट प्रोसेस बदलली आहे का? तुमची रायटिंग प्रोसेस काय बदलली आहे का? त्यावेळेस एक होती आणि आता काही वेगळी झाली आहे? नाही, बिलकुल नाही. मग ऍज अ लेखक म्हणून तुमचा काही फिक्स दिनक्रम असतो का, की सकाळी 4 वाजता उठायचं, 5 वाजता लिखाणाला सुरुवात करायची, किंवा तुम्ही रात्री लिहिता, असं काही आहे आपलं? तसं काही नाहीये, पण माझा साफल्यपूर्ण दिवस हा एक तर लेखनामध्ये जातो किंवा वाचनामध्ये जातो किंवा मुसाफिरीमध्ये, फिरण्यामध्ये, नवीन व्यक्ती, नवीन गावं बघणं, पर्यटन करणं, या 2-3 गोष्टीमध्ये जातो. आणि तसं काही हे नाहीये, आखलेलं मी नाहीये. पण एखादा विषय ज्या वेळेला डोक्यात असतो तो त्यावेळेला अनेक दिवस तो मनामध्ये ठेवावा लागतो, आणि ज्याला आपण पिकलिंग म्हणतो, लोणचं मुरावं लागतं, तसा विषय सुद्धा मुरावा लागतो. आणि मग तो विषय मुरला की मग मला भान राहत नाही. मग म्हणजे दिनक्रम विचाराल तर एखादा विषय अगदी जर माझ्या मनात मानगुटीवर एकदम असा बसला तर तो तापलेल्या हलगीप्रमाणे असतो. म्हणजे हलगीवर छडी मारल्याशिवाय आपल्याला राहत नाही, तसं मन तापलेलं असतं. आणि त्यामुळे त्या काळामध्ये मी कमीत कमी 18 तास लिहितो. कमीत कमी 18 तास लिहितो. सलग लिहित बसतो मी, दिवसभर लिहित बसतो. आणि 4, 4.5, 5 तास जेवढी झोप, आंघोळ पिंगोळ होईल तेवढंच, अदरवाईज मी लिहित बसतो. म्हणजे त्या पिरियड मध्ये असं. तर तो पिरियड असा कधीतरी येतो, पण अदरवाईज सुद्धा थोडस काहीतरी टिपणं किंवा वाचन याच्यामध्ये वेळ जातो माझा. आणि साहेब, इतिहासावरती तुमचं खूप मोठी पकड आहे. इतिहास एवढा अभ्यास केलेला एक व्यक्ती म्हणून मग तुम्ही कादंबरीकार व्हायचं का ठरवलं आणि इतिहासकार का झाला नाहीत असं मी विचारू शकतो तुम्हाला? हा, जरूर, चांगला प्रश्न आहे तुमचा. हे पहा, वयाच्या 17व्या वर्षी माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली. ती स्त्री प्रधान होती, तिचं नाव आंबी. मला ऐतिहासिक कादंबरीकार बिलकुल व्हायचं नव्हतं, माझ्या मनातही नव्हतं. उलट मी त्याचा तिरस्कार करत होतो, कशाला पाहिजे ऐतिहासिक वगैरे. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की मी ज्या पद्धतीने इतिहासाकडे बघतो त्या पद्धतीनं लोक बघत नाहीत. पुढे माझ्या एक गोष्ट असं लक्षात आलं की अनेक महान इतिहासकार आहेत ज्यांचं संशोधन अत्यंत उत्तम आहे, अतिशय जबरदस्त संशोधन आहे, पण त्यांच्याकडे लालित्य काहीच नाही. म्हणजे त्यांची भाषा एवढी क्लिष्ट आहे, त्यांची मांडणी एवढी अशी ज्याला काय म्हणू फारशी चांगली नाही, आणि त्यामुळे लोकांना त्यातलं काही कळत नाही. मग माझ्या असं लक्षात आलं की एक असा वर्ग आहे जे मोठे संशोधक आहेत पण ज्यांच्याकडे लालित्य नाही. दुसरा एक वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे लालित्य आहे, एवढं लालित्य आहे की ते वाहतच जातात आणि संशोधनाची त्यांची गाठ पडत नाही. आणि मग पानिपत किंवा सुभाषचंद्र बोस किंवा शिवाजीराजे, संभाजीराजे हे मांडायचं झालं तर मग हे मांडणं आवश्यक आहे. आणि मला जे इतिहासानं या गोष्टी शिकवल्या त्या लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. इतिहासकार म्हणून मी लिहू शकलो असतो, इतिहासकार म्हणून खूप मोठं नाव झालं असतं, खरंय, पण दुर्दैवानं माझी पुस्तकं ही ग्रंथालयातच राहिली असती, इतिहासाच्या अभ्यासकांसाठी राहिली असती. मला लोकांपर्यंत ते विषय पोचवायचे होते.
आता जो विषय पानिपत हा शब्द अभद्र म्हणून लोक ऐकायला तयार नव्हते, तिथं आज पानिपतावर 1.5 लाख लोक 14 जानेवारीला जमतात पानिपत फेस्टिवलला. कारण याचं कारण पानिपत कादंबरीनंतरच हे सगळं सुरू झालं. त्यामुळे पानिपत ते पुण्यपथ हा जो प्रवास केला तो माझ्या लेखणीने केला. पण माझ्यापुरतं मी तुम्हाला सांगेन की मी विषय ऐतिहासिक किंवा सामाजिक असा फरक करत नाही. विषय हा विषय असतो. विषय नाही, विषय हा मानवी जीवनाचा आशय आहे. माणसं महत्वाची, मग ती कॅरेक्टर, मग ती आणि त्यांचा संघर्ष महत्वाचा, त्यांचं जगणं भोगणं, त्यांची स्वप्न ही महत्वाची, मग ती इतिहासातली असोत किंवा वास्तवातली असोत. आणि त्यामुळे ग्रेट कांचनासारखा असा वेगळा विषय आहे, दुडियासारखी कादंबरी वेगळा विषय आहे, झाडा झडती, त्यानंतर एक तुमच्या सहकार चळवळीवरची अतिशय इंटरेस्टिंग अशी माझी नागकेशर नावाची कादंबरी आहे, ती वेगळीच आहे. तर माझ्या दृष्टीनं मानवी मनाचा शोध महत्वाचा आहे. बरोबर. मग तो इतिहासातल्या व्यक्तींचा असेल किंवा वास्तवातल्या व्यक्तींचा. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. म्हणजे ह्युमन आणि त्याच्या मागचं इमोशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. बर, जेव्हा कुठला लेखक इथे येतो ना गप्पा मारायला पाटील साहेब, तेव्हा मी आवर्जून एक प्रश्न विचारतो, शिस्त आहे काय सध्या? आता एवढं सगळं शिजत असतं, अजून काय वेगळं शिजणार? नवीन आम्हाला काय वाचायला मिळणार आहे? बघून आता हेच आली, आता आसमान बरारी आली, लस्ट फॉर मुंबई आली, होईल आता हळूहळू आणखी काही. बर बर बर. ते असं एकदम सांगता येत नाही, पण काही उत्तम नाटकं लिहावीत असं माझ्या डोक्यात आहे. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. पाटील साहेब, गप्पा मारायला बसलो ना तर खूप वेळ लागेल, पण मला माहिती आहे तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी जायचंय. खूप बिझी शेड्यूल मधनं तुम्ही आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत एकदा तुमचं अभिनंदन. तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेला आहात आणि आम्ही साहित्य संमेलनात आहोत, तर तिथे आपली भेट नक्की परत होणार आहे. तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात, याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुढचं लवकरात लवकर मला वाचायला मिळेल ह्याची मला नक्की खात्री आहे. धन्यवाद. आपण एवढं जिव्हाळ्यानं माझी मुलाखत आणि एका लेखकाच्या उभारणी पाठीमागचे काही बिंदू, काही क्षण टिपायचा आपण प्रयत्न केला, एवढ्या जिव्हाळ्यानं, त्याबद्दल मीही आपला आभारी आहे. धन्यवाद पाटील साहेब. तर आता आपण गप्पा मारल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या बरोबर. एक लेखक म्हणून त्यांचा प्रवास आपण बघितला. या संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने त्यांचं विजन काय आहे हे आपण ऐकलं त्यांच्याकडनं. आणि हो, 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावेळेस ना साताऱ्यात होत आहे. 1 जानेवारी ते 4 जानेवारी. मराठी मूड तिथे आहेच. संवाद या पॉडकास्ट मार्फत, पुस्तक आणि बरंच काही ह्याच्या मार्फत आपण अनेक लेखकांशी गप्पा मारणार आहोत. अनेक कवींबरोबर आपण तिथे बोलणार आहोत. अनेक जे छोटे मोठे लेखक तिथे येणार आहेत त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. आम्ही तिथे आहोतच, तुम्ही पण नक्की या. आपण तिथे भेटू आणि मस्तपैकी गप्पा मारू. आज इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.